जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये। तर आहे ना, आज आपल्याला प्रथम आहे निखिल आहे आणि आम्ही चाललो आहे कुठे ते तुम्हाला मी सांगतो। तर आज आहे 1.5 दिवसाचा गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि आज आपण चाललो आहे इंडियाज रिचेस्ट मॅन मुकेश अंबानी यांच्या गणपतीच्या विसर्जनाला। तर त्यांचा पण गणपती 1.5 दिवसात असतो। तर लास्ट इयरला आहे ना, माझं ते विसर्जन कव्हर करायचं राहून गेलं, पण यावर्षी मी चाललो आहे। माझा पण फर्स्ट टाइम आहे आणि आपल्यासोबत हे दोघं जण आहे। हां, केव्हा होतं ते माहिती नव्हतं, नाही तर आपण केलं असतं। तर आता आपण तिकडे पोहोचूया आणि ब्लॉगला सुरुवात करूया। तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग। सबस्क्राईब करा मित्रांनो, फॉलो करा इंस्टाग्रामला आणि कमेंट करा गणपती बाप्पा मोरया। चला, आता ना आपण मुंबई सेंट्रलला आहे आणि आता तिकडे चाललो आहे। आपण बाईकने आली आहे, ट्रेनने आलो आहे आणि समोरच बघा इथे आहे ना, मला वाटतं ही वंदे भारत उभी आहे इथे। ही बघा, मला माझ्या हिशोबाने तर वंदे भारत आहे। जर चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा। आणि आता ना आपण तिकडे पोहोचूया। चला, आता आम्ही आता चाललो आणि 1.5 दिवसाचे गणपती बघा विसर्जन होणार आहे। हे बघा, आणि इथे पण आहे मित्रांनो। आता आपण पोहोचलो आहे अँटिलिया हाऊसच्या इथे आणि हे बघा आपल्या समोरच आहे इथे अँटिलियाची ही सर्वात महागडी बिल्डिंग आहे। याच्यामध्ये मुकेश अंबानी आणि त्यांची फॅमिली इथे राहते आणि तुम्ही समोरच बघणार आहे बघा, रस्ता आहे ना पूर्ण हा लाईटनी आहे ना एकदम कलरफुल झालाय, पूर्ण लाइटिंगच लाइटिंग आहे। आणि त्याचा मेन एंट्रन्स आहे ना ते बघा तिकडे आहे, मी तुम्हाला तिकडनं पण दाखवतो। चला, हे बघा आता आपण पुढे आलोय आणि हा बघा मस्त असा रस्ता इथे सजवलाय आणि हे बघा इथे आहे ना, हा एक गणपती बाप्पा इथे बसतो आणि मस्त सजावट पण केली आहे। हा आहे अल्टा माउंटचा रोडचा राजा आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। चला, आता आपण आतमध्ये आलोय आणि आपल्या समोरच आहे अल्टा माउंट रोडचा राजा आहे हा आणि खूप सुंदर अशी सजावट इथे केलेली आहे बघा। आणि समोरच गणपती बाप्पा आहे, थोडा स्लोप आहे, खाली उतरायला आहे, पण सजावट बघा किती मस्त आहे। हे बघा, आता आपण थोडा पुढे जाऊन बघूया। चला, तर आता आपण आहे ना इकडे शूट करतोय अंबानी हाऊसच्या इथे आणि अचानकपणे मला आहे ना दादा इथे समोरच दिसला। मला फोन आहे, वृद्धीचा चेहरा दिसतोय। तर दादा, आम्हाला खूप आनंद झाला, आम्ही तुमचे ब्लॉग बघतो। एकदा बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्वांना गणपती चतुर्थीच्या, गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। हो, आणि आपला मित्र खूप मेहनत करतोय, नक्की त्याला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर। चला, आता आपला आहे ना व्हिडिओ आता आपण कंटिन्यू करूया। दादा पण शूट करायला आलेच आहे इथे। एकत्र परत एकदा बोला गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आता आपण बघणार नाही तर किती मस्त सुंदर सजावट आहे, लाइटिंग आहे, पूर्ण रोड हा ना पूर्ण लाइटिंगनी भरलेला आहे। आणि समोरच आहे ना हे बघा ट्रक आहे ना रेडी आहे आता गणपती बाप्पाचं, आणि हा ट्रक आतमध्ये जाणार आता थोड्या वेळाने आणि मग गणपती बाप्पाला घेऊन बाहेर येणार, मग विसर्जनला सुरुवात करणार ना। तर आता आपण वाट बघूया कधी बाहेर येतो। हे बघा, आता जो बाहेर ट्रक उभा होता ना इकडे, तो आता आतमध्ये गेलेला आहे आणि आता आहे ना आतमध्ये ढोलताशा वगैरे चालू होईल आणि गणपती विसर्जनाला लगेच आता सुरुवात होईल आणि याच ट्रकमध्ये त्यांची पूर्ण फॅमिली आणि गणपती बाप्पा आता बाहेर येईल। हे बघा, आता पहिला ट्रक गेला होता आणि आता हे ढोलताशावाले सगळे गेलेले आहेत। हे बघा चाललेत बघा, हे बघा आता हे वाजणार आणि मग वाजत गाजत गणपती बाप्पा बाहेर येणार आहे।
रात्रीचे वाजल्यात 12 वाजत आले आणि क्राऊड बघा किती आहे आणि ट्रॅफिक पण खूप झालेली आहे, खूप सिक्युरिटी आहे, खूप लोक पण आहेत आणि गणपती बाप्पा त्या बाजूला तिकडे. मित्रांनो हे बघा, हा इकडे ना गणपती बाप्पाचा इकडनं रथ चाललेला आहे विसर्जनाला आणि इकडे बघणार ना हे बघा केवढा मोठा हा काफिला आहे बघा. तिकडे येईपर्यंत ज्या सगळ्या गाड्या लागल्यात ना ते सगळ्या ह्या सुरक्षतेसाठी. असा घे बा. हा चला आता आपण आहे ना गिरगाव चौपाटीला आलेलो आहे आणि आता आहे ना हा बघा हा अँटिलियाचा राजा आहे ना आता इकडे जाण्यास सज्ज आहे बघा. हे बघा गिरगाव चौपाटीवर ना 1.5 दिवसाच्या गणपतीचा पण विसर्जन होत आहे. गणपती बाप्पा. हे बघा इथे आरती चालली आहे, रात्रीचे 1 वाजला आणि मूर्तीला बघा किती सुंदर आहे ते बघा, मस्त एकदम. चला आता चौपाटीवर आलेले आहे गिरगाव चौपाटीला आणि तिकडे ना बोट उभी आहे आणि आता इथे आतमध्ये कोणाला जाऊन नाही देता आणि आता आपल्याला पण निघायला लागेल कारण का आता ट्रेन भेटणं थोडं पॉसिबल ते कमी वाटतंय कारण का 1 वाजला आहे. त्यामुळे आता आपण हा ब्लॉग इथेच संपवतोय. भेटूया आपण एका नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय. गणपती बाप्पा मोरया.